First point is polarization. In this polarization, first we will study some important points about this polarization. And first point is the electric fields of waves emitted along the x-axis by a light source like the sun, stars, or a light bulb will be in all possible directions in the yz plane, and the corresponding magnetic fields will be perpendicular to their electric fields. Such light is called unpolarized light. तर आपण कोणता पण एक लाईट सोर्स घेतला, सनलाईट असेल, ट्यूबलाईट असेल, तर या लाईट सोर्सपासून जी लाईट इमिट होते ती समजा आपण जर एक्स डायरेक्शनमध्ये, एक्स ॲक्सिस डायरेक्शनमध्ये इमिट होते असं आपण जर कन्सिडर केलं त्याचा इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर, तर त्याचे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरचे व्हायब्रेशन जे आहेत हे व्हायब्रेशन्स वाय झेड या प्लेनमध्ये ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये होत असतात. आणखीन या इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड वेक्टर असतो. याच प्रकारच्या लाईटला आपण अनपोलराइज्ड लाईट म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये लाईटचे व्हायब्रेशन जे आहेत इलेक्ट्रिक फील्डचे किंवा मॅग्नेटिक फील्डचे हे ऑल पॉसिबल डायरेक्शन्समध्ये असतात त्या प्लेनमध्ये. म्हणजे उदाहरणार्थ एक्स डायरेक्शनमध्ये जर लाईट ट्रॅव्हल होत असेल तर त्याचं व्हायब्रेशन जे आहे हे लाईटचं इलेक्ट्रिक फील्डचं व्हायब्रेशन्स वाय झेड प्लेनमध्ये होत असतं ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये. आणि इलेक्ट्रिक फील्डला परपेंडिक्युलर मॅग्नेटिक फील्ड असतं किंवा मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर इलेक्ट्रिक फील्ड असतं. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड जे आहेत ह्याच्यामध्ये अँगल 90 डिग्री असतो. नेक्स्ट वन इज लाईट इज constrained so that its electric field is restricted along one particular direction, then it is called plane polarized light. म्हणजे उदाहरणार्थ आपण वरील केसमध्ये एक्स डायरेक्शनमध्ये लाईट जर प्रोपॅगेट होत असेल, इलेक्ट्रिक फील्ड असेल, त्याचं व्हायब्रेशन जे वाय झेड या प्लेनमध्ये ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये होत होतं त्याला आपण अनपोलराइज्ड लाईट म्हणायचो. पण हेच जे व्हायब्रेशन्स आहेत हेच व्हायब्रेशन्स एकाच पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये जर रिस्ट्रिक्शन केले, एकाच पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये जर फिक्स केले, म्हणजे एकाच पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये हे जर व्हायब्रेशन होत असतील ह्या लाईटचे, इलेक्ट्रिक फील्डचे असतील किंवा मॅग्नेटिक फील्डचे, तर त्या प्रकारची लाईट जे आहे त्याला आपण प्लेन पोलराइज्ड लाईट असे म्हणतो. मीन्स व्हायब्रेशन ऑफ दिस लाईट इज रिस्ट्रिक्टेड टू पर्टिक्युलर प्लेन ओनली, सिंगल प्लेन ओनली, सिंगल डायरेक्शन. दिस इज नोन ॲज प्लेन पोलराइज्ड लाईट. A Polaroid is a kind of synthetic plastic sheet which is used as polarizer. तर पोलरायझर हा जो असतो हा पोलरायझर लाईट प्लेन पोलराइज करत असतो. अनपोलराइज लाईटचं प्लेन पोलराइज लाईट करण्यासाठी आपण पोलरायझर वापरतो. आणि हा जे पोलरायझर आहे हा पोलरायझर सिंथेटिक प्लास्टिक शीटचा बनवलेला असतो. व्हेन अनपोलराइज्ड लाईट पासेस थ्रू अ पोलरायझर द इमर्जंट लाईट इज प्लेन पोलराइज्ड. म्हणजे एखाद्या आपण पोलरायझरमधून अनपोलराइज लाईट जर आपण पास केली तर त्याच्यातून पास होऊन आलेली लाईट जी आहे ही लाईट प्लेन पोलराइज्ड असते. The plane containing the electric field vector of plane polarized light is called plane of vibrations. तर ज्या प्लेनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टरचं व्हायब्रेशन होत असतं त्या प्लेनला प्लेन ऑफ व्हायब्रेशन म्हणायचं. The plane perpendicular to plane of vibration, that is horizontal plane, is called plane of polarization. तर प्लेन ऑफ व्हायब्रेशनला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये असणारं प्लेन जे आहे त्याला म्हणायचं प्लेन ऑफ पोलरायझेशन. म्हणजे ज्या प्लेनमध्ये लाईटचं इलेक्ट्रिक फील्डचं व्हायब्रेशन होत असतं ते प्लेन ऑफ व्हायब्रेशन, आणि प्लेन ऑफ व्हायब्रेशनला परपेंडिक्युलर जे काही प्लेन असतं त्या प्लेनला प्लेन ऑफ पोलरायझेशन असे म्हणतात. Polarized light coming towards us or going away from us with electric field along the horizontal direction. तर प्लेन पोलराइज लाईट आणि अनपोलराइज लाईट ह्याचं रिप्रेझेंटेशन जे आहे हे आपण असं दाखवतो. हे आहे प्लेन पोलराइज लाईटचं रिप्रेझेंटेशन. याचं व्हायब्रेशन्स एकाच पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये आहेत. या डायरेक्शनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर डायरेक्शन असं व्हायब्रेशन होतोय हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये. ही आहे प्लेन पोलराइज लाईटचं रिप्रेझेंटेशन. ह्याच्यामध्ये अनपोलराइज लाईट कमिंग टुवर्ड्स अस ऑर गोईंग अवे फ्रॉम अस. म्हणजे हा पॉईंट आहे. हा पॉईंट जे आहे इथून लाईट रे ऑफ लाईट एक तर आतमध्ये चाललेला आहे किंवा बाहेर आला आहे. आणखीन याचे इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन जे आहेत हे व्हायब्रेशन असं व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये आहे.
हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये आहे, इन्क्लाइन डायरेक्शनमध्ये आहे, ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये हे व्हायब्रेशन होते लाईट. हे अनपोलराइज लाईटचं रिप्रेझेंटेशन आहे. आणखी हे प्लेन पोलराइज लाईटचं रिप्रेझेंटेशन आहे, ज्यामध्ये हा डॉट जे हा डॉट म्हणजे रे ऑफ लाईट हे एकतर बाहेर साईडला येतो पेपरमधून किंवा आत इनवर्डला चाललेला आहे. ही लाईट रेज ही दोन्ही पण हे प्लेन पोलराइज आणखीन हे अनपोलराइज लाईटचं रिप्रेझेंटेशन आहे. नाउ if the polarized light is made to pass through another polarizer with its polarizing axis perpendicular to the polarizing axis of the first polarizer, no light can emerge on the other side as the second polarizer. तर एका पोलरायझरमध्ये डायग्राममध्ये दाखवलेला ही लाईट रेज आहे, सोर्स ऑफ लाईट आहे. यातून अनपोलराइज लाईट बाहेर पडलेलं आहे, हे जे डायरेक्शन दाखवले बघा ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये याचं व्हायब्रेशन होतं आहे. आणि ही लाईट अनपोलराइज लाईट ह्या पोलरायझरवरती पडली. ह्या पोलरायझरवरती पडल्यानंतर ह्यातून जी लाईट पास होते पुढं, ही लाईट फक्त ज्या डायरेक्शनमध्ये ह्याचे ॲक्सिस आहेत त्या ॲक्सिसच्या डायरेक्शनला पॅरलल डायरेक्शनमध्ये व्हायब्रेशन तेवढीच यातून पुढं पास होतात. बाकीची सर्व व्हायब्रेशन इथं ब्लॉक होतात. त्यामुळे ह्या पोलरायझरमधनं पास होऊन गेलेली पुढं लाईट जी आहे ही फक्त व्हर्टिकली पोलराइज आहे, कारण ह्याचा डायरेक्शन ऑफ ॲक्सिस जे आहे हे व्हर्टिकल आहे. म्हणून ह्या व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये तेवढीच ही व्हायब्रेशन्स आहेत. त्यामुळे ही लाईट जी आहे ही प्लेन पोलराइज लाईट आहे. म्हणजे ही अनपोलराइज लाईट ह्या पोलरायझरमधनं पास झाल्यानंतर प्लेन पोलराइज लाईट तयार झालेली आहे. आणखीन ह्याच्यामध्ये याचं ह्या इथं पण दाखवलं ॲनिमेशनमध्ये, तर ही अनपोलराइज लाईट आहे. ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये हे व्हायब्रेशन होतं आहे. आणि यातून पास होऊन गेलेली लाईट जे आहे फक्त व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये व्हायब्रेशन जे आहे एवढीच यातून व्हायब्रेशन पास झाले आहेत, कारण का ह्याचा ॲक्सिस व्हर्टिकल आहे. त्यामुळे हे बाकीचे व्हायब्रेशन्स ब्लॉक होऊन फक्त व्हर्टिकल डायरेक्शनचे व्हायब्रेशन पुढे पास झाले आहेत. आणि सेकंड पोलरायझर जे आहे हा पण व्हर्टिकल डायरेक्शनमध्येच असल्यामुळे यातून पण ही व्हायब्रेशन पुढे पास झालेले आहेत. On the other hand, if the polarizing axis of the second polarizer makes an angle smaller than that of the electric field of the polarized light along the direction of the polarizing axis of the second polarizer can pass through. आता हा पहिला पोलरायझर जे आहे या पोलरायझरला दुसरा पोलरायझर जर परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये असेल, म्हणजे काय या दोन्हींच्या मध्ये अँगल जे आहे 90 डिग्री असेल, तर इथून बाहेर आलेले हे व्हर्टिकल पोलराइज लाईट हे परपेंडिक्युलर असल्यामुळे ह्यातून पुढे लाईट पास होत नाही, ब्लॉक होते लाईट. पहिला पोलरायझर हा व्हर्टिकल आहे, दुसरा पोलरायझर हॉरिझॉन्टल होता, त्यावेळी यातून लाईट पुढे पास होत नाही आहे, ब्लॉक होते लाईट. जर वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये ॲक्सिस जर इन्क्लाइन असतील तर त्यातून थोडी लाईट पास होते. म्हणजे ज्यावेळी दोन्ही पोलरायझरचे ॲक्सिस पॅरलल असतील, एकमेकाला समांतर असतील, त्याचवेळी दोन्हीमधून लाईट पास होते. जर परपेंडिक्युलर असतील तर ती लाईट पूर्णपणे ब्लॉक होते. आणि वेगळा 0 to 90 डिग्री अँगल असेल त्यावेळी थोडी थोडी लाईट ही त्यातून पुढे पास होत असते. ह्या ॲनिमेशनमध्ये दाखवलेलं आहे. आणखीन हा जर पहिला पोलरायझर जे आहे हा पण जसा फिरवू त्या ह्या ॲक्सिसच्या डायरेक्शनमध्ये हे व्हायब्रेशन असतात. म्हणजे ॲक्सिस जर व्हर्टिकल असेल तर व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये व्हायब्रेशन बाहेर पडतात, हॉरिझॉन्टल असेल तर हॉरिझॉन्टल. आता इथे व्हर्टिकल आहे, दुसरा पोलरायझर पण व्हर्टिकल आहे, त्यामुळं या अनपोलराइज लाईटची प्लेन पोलराइज झाल्यानंतर ह्याचं व्हायब्रेशन फक्त व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये आहेत. आणि याचा पण ॲक्सिस व्हर्टिकल असल्यामुळे यातून पण ही व्हायब्रेशन पुढे पास झालेले आहेत. त्यामुळे संपूर्ण ही लाईट जी आहे पुढे ह्या दुसऱ्या सेकंड पोलरायझर जे आहे सेकंड पोलरायझरमधून पण पास झालेली आहे. ज्यावेळी आपण हा सेकंड पोलरायझर जे आहे हा सेकंड पोलरायझर आपण जर इन्क्लाइन केला, हे ट्विस्ट केला, रोटेट केला, आणखीन ह्या ॲक्सिसला जर हा ॲक्सिस जर पॅरल नसेल तर यातून आलेली लाईट जे आहे ही प्लेन पोलराइज लाईट बाहेर पहिल्या पोलरायझरमधून आता हे आपण ट्विस्ट केला, टर्न केला, रोटेट केला तर ह्यातली जी व्हायब्रेशन्स आहेत ही ब्लॉक होतात आणि पुढे लाईट पास होत नाही आहे याच्यामध्ये. Now consider an unpolarized wave having angular frequency omega and wave vector k equal to 2 pi by lambda traveling along the x direction. आपण आता इथं डायरेक्टमध्ये दाखवलं बघा x डायरेक्शनमध्ये अनपोलराइज लाईट जे अनपोलराइज लाईट चाललेली आहे, त्यामध्ये त्याचा ओमेगा ही फ्रिक्वेन्सी आहे आणि वेव्ह व्हेक्टर जे आहे के हा 2 पाय बाय लॅम्बडा आहे, ट्रॅव्हलिंग अलॉंग एक्स ॲक्सिस एक्स डायरेक्शनमध्ये ही वेव्ह चाललेली आहे अनपोलराइज लाईट. इथं पण दाखवलेलं आहे ही इन्सिडंट अनपोलराइज लाईट आहे, हे असं सिम्बॉल आहे. यामधून हा पहिला पोलराइज यामध्ये लाईट इन्सिडंट झालेला आहे. द मॅग्निट्यूड ऑफ इट्स इलेक्ट्रिक फील्ड, आता यामध्ये जी अनपोलराइज लाईट आहे याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड जे आहे हा इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू जी आहे मॅग्निट्यूड ही आपण ई इक्वल टू ई नॉट साइन ऑफ के एक्स मायनस ओमेगा टी असे आहे. द इंटेन्सिटी ऑफ वेव आफ्टर पासिंग थ्रू द पोलरायझर विल बी proportional to the square of its amplitude, that is E naught cos phi
स्क्वेअर. तर हा जे पोलरायझर आहे, ही लाईट यावरती इन्सिडेंट झाली. हा पोलरायझर आहे. या पोलरायझरमधून लाईट जे आहे इन्सिडेंट झाल्यानंतर पास होऊन गेलेली पुढे लाईट जे आहे, इथं पोलरायझर आहे फर्स्ट पोलराइज, ही अनपोलराइज लाईट आहे. ह्या पोलरायझरमधून पास झाल्यानंतर पुढे ती प्लेन पोलराइज झालेली आहे. ह्याच्यामध्ये ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये हे दाखवलं जातं वेगवेगळ्या कलरनं, ग्रीन कलर, रेड कलर, ब्ल्यू कलर वगैरे, हे ऑल पॉसिबल डायरेक्शनमधले व्हायब्रेशन्स आहेत. आणि हा जे पोलरायझर ह्याचे ॲक्सिस हॉरिझॉन्टल असल्यामुळे फक्त हॉरिझॉन्टल डायरेक्शनमधली लाईट पुढे गेलेले पासून. तर ह्यातून पास होऊन जे पुढे गेलेली लाईट जी आहे ही प्लेन पोलराइज लाईट आहे. इथं पण दाखवलेलं आहे ह्यातून जे पुढे पास होऊन गेल्यानंतर लाईट आहे ही फक्त एकाच डायरेक्शनमध्ये याचे व्हायब्रेशन्स आहेत. ही प्लेन पोलराइज लाईट आहे. फर्स्ट पोलरायझर यातून जी अनपोलराइज लाईट पास झाली पुढे गेल्यानंतर ही प्लेन पोलराइज झालेली आहे. ही जी प्लेन पोलराइज लाईट आहे, या प्लेन पोलराइज लाईटची ॲम्प्लिट्यूड जी आहे ही ॲम्प्लिट्यूड प्रोपोर्शनल टू ई नॉट कॉस फाय स्क्वेअर याला असते, प्रोपोर्शनल असते. लेट अस नाउ कन्सिडर द लिनियरली पोलराइज्ड वेव्ह इमर्जिंग फ्रॉम फर्स्ट पोलरायझर विथ इलेक्ट्रिक फील्ड E1. आता ह्या पहिला पोलरायझर जे आहे, ह्या पहिल्या पोलरायझरमधून बाहेर पडलेली लाईट जी आहे, इमिट झालेली लाईट, याचं इक्वेशन आहे E1 इक्वल टू जे कॅप E10 sin kx minus omega t, where E10 is the amplitude of this polarized wave. म्हणजे अनपोलराइज वेव्ह ह्या पोलरायझरवरती पडल्यानंतर त्यातून प्लेन पोलराइज झाली आणि ही प्लेन पोलराइज वेव्ह जी आहे याची ॲम्प्लिट्यूड E10 येते. आणि याचं इक्वेशन जे आहे E1 इक्वल टू जे कॅप E10 sin kx minus omega t असं येतं. ॲनिमेशन दाखवले बा अनपोलराइज लाईट इथं ह्या हॉरिझॉन्टल डायरेक्शनमधला हा पोलराइड आहे, त्यातून फक्त हॉरिझॉन्टल डायरेक्शनमधली लाईट पुढे पास झालेली आहे. The intensity of the polarized wave is given by, आता जे अनपोलराइज लाईट जे आहे, अनपोलराइज लाईट फर्स्ट पोलराइड जे आहे, फर्स्ट पोलराइडमधून पास झाल्यानंतर प्लेन पोलराइज होईल. त्या प्लेन पोलराइज लाईटची इंटेन्सिटी जी आहे ही इंटेन्सिटी त्याच्या ॲम्प्लिट्यूडवरती डिपेंड असते. तर I1 जी इंटेन्सिटी ऑफ फर्स्ट पोलराइडवरची प्रोपोर्शनल टू फर्स्ट पोलराइडची मधून पास झालेली लाईट जे आहे त्याचं इलेक्ट्रिक फील्डची ॲम्प्लिट्यूड जे आहे E10 स्क्वेअर ह्या प्रोपोर्शनल आहे. Wave passes through second polarizer whose amplitude is now E10 cos theta and its intensity is I2 proportional to E20 square. म्हणजे पहिल्या पोलरायझरमधनं लाईट पुढे पास झाली, परत सेकंड पोलरायझरवरती इन्सिडेंट झाली. त्या सेकंड पोलरायझरमधनं पण लाईट परत पास होऊन बाहेर आलेली जी लाईट आहे त्याची इंटेन्सिटी I2 प्रोपोर्शनल टू E20 स्क्वेअर. तर इलेक्ट्रिक फील्ड सेकंड पोलरायझर जे आहे, सेकंड पोलरायझरमधनं इलेक्ट्रिक फील्ड जो वेक्टर बाहेर पडला आहे त्याची इंटेन्सिटी E20 आहे. फर्स्ट पोलरायडमधनं जे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर बाहेर पडलं त्याची इंटेन्सिटी हा E10 आहे. नाव सेकंड पोलराइजची I2 जे आहे हे प्रोपोर्शनल टू E20 स्क्वेअर आहे, जे आहे हे E20 म्हणजेच E10 स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा येतं. त्यानंतर I2 इक्वल टू, आणि हे जे आहे E10 स्क्वेअर हे I1 आहे, इथं I1 इक्वल टू E10 स्क्वेअर आहे, म्हणून I2 इक्वल टू I1 कॉस स्क्वेअर थिटा. आणि हा जे आहे दिस इज नोन ॲज मॉलस लॉ which gives the intensity of linearly polarized wave after it passes through polarizer. हा मॉलस लॉ जे आहे हा पोलरायझरमधनं बाहेर पडलेल्या लाईटचे त्याची इंटेन्सिटीचं इक्वेशन देतो I2 इक्वल टू I1 cos स्क्वेअर थिटा. दिस इज मॉलस लॉ. नेक्स्ट पॉइंट इज पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन. तर आपण इथं पोलरायझेशन जे आहे रिफ्लेक्शन मेथडनं प्लेन पोलराइज लाईट मिळवायची आहे, ती मेथड आपण पाहायची आहे. यामध्ये परत आपण ब्रेस्टर्स लॉ पण पाहणार आहोत. कन्सिडर दिस डायग्राम अँड इन दिस केस व्हेन लाईट इज इन्सिडेंट ॲट एन अँगल ऑन बाउंड्री बिटवीन टू ट्रान्सपरंट मीडिया हॅव्हिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस N1 and N2, part of it gets refracted and the rest gets reflected. तर इथे ही बाउंड्री आहे, या दोन बाउंड्रीचे इकडचे मीडियम आहे रिफ्रॅक्ट इंडेक्स N1 आहे, या मीडियमचा रिफ्रॅक्ट इंडेक्स N2 आहे, आणि याच्यावरती ही अनपोलराइज लाईट इन्सिडेंट झालेली आहे. अनपोलराइज लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर यातली पार्टली लाईट रिफ्लेक्ट झालेली आहे, रिमेनिंग लाईट रिफ्रॅक्ट झालेलं आहे. इथं पण ॲनिमेशन दाखवले व हा रे इन्सिडेंट झालेला आहे, थोडासा रे रिफ्लेक्ट झालेला आहे, थोडा रे रिफ्रॅक्ट झालेला आहे. या मीडियममध्ये रिमेनिंग रे हा इन्सिडेंट रे पार्टली रिफ्लेक्ट झाला आहे, पार्टली रिफ्रॅक्ट झाला आहे. The reflected and refracted rays do not have equal magnitude and are partially polarized. आता हे जे इन्सिडेंट रे आहे यानंतर हा रे रिफ्लेक्टेड आणि रिफ्रॅक्टेड जे आहेत
ह्यांची इंटेन्सिटी इक्वल नसते, अनइक्वल असते. म्हणजेच काय, 100% हे जे इन्सिडेंट रे आहे त्यातला पार्शियली म्हणजे 20% रिफ्लेक्शन होऊ शकतो, 80% रिफ्रॅक्शन होऊ शकतो किंवा 80% रिफ्लेक्शन होऊ शकतो, 20% रिफ्रॅक्शन होतो, डिपेंडिंग अपॉन दिस मीडियम. हे मीडियममध्ये डिपेंड असतं. आणि ह्या दोन्ही ज्या लाईट आहेत, रिफ्लेक्टेड अँड रिफ्रॅक्टेड, ह्या दोन्ही पण लाईट प्लेन पोलराइज लाईट असते. आणि इन्सिडेंट रे जे आहे, हा इन्सिडेंट रे अनपोलराइज लाईट आहे. रिफ्लेक्टेड आणि रिफ्रॅक्टेड लाईट जे आहे ही पार्शियली पोलराइज्ड लाईट आहेत. फॉर अ पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्स थीटा बी, the reflected wave is completely plane polarized with its electric field perpendicular to the plane of the paper, while the refracted wave is partially polarized. आता ज्यावेळी हा अँगल ऑफ इन्सिडन्स जे हा अँगल ऑफ इन्सिडन्स थीटा बी असेल, हा अँगल ऑफ इन्सिडन्स जे वाढत गेला आहे, हा अँगल ऑफ इन्सिडन्स थीटा बी ज्यावेळी होईल त्यावेळी ही रिफ्लेक्टेड लाईट जे आहे आणि रिफ्रॅक्टेड लाईट जे आहे, रिफ्लेक्टेड लाईट कम्प्लिटली प्लेन पोलराइज असते. ही रिफ्लेक्टेड इथं लाईट आहे ही कम्प्लिटली प्लेन पोलराइज आहे आणि रिफ्रॅक्टेड लाईट पार्शियली पोलराइज रे आहे. इथं यामध्ये ॲनिमेशनमध्ये दाखवलेलं बघा, हा अँगल ऑफ इन्सिडन्स जे आहे, हा अँगल ऑफ इन्सिडन्स वाढत गेल्यानंतर ह्याची प्युरिटी वाढत जाते. आणखी प्युरिटी वाढत गेल्यानंतर एका पर्टिक्युलर अँगलला म्हणजे थीटा बी जे अँगल ऑफ इन्सिडन्स ज्यावेळी थीटा बी असेल, त्या थीटा बीला हे रिफ्लेक्टेड लाईट ही कम्प्लिटली प्लेन पोलराइज असते. इथं कम्प्लिटली पोलराइज लाईट आणि रिफ्रॅक्टेड लाईट जी आहे ही पार्शियली पोलराइज लाईट आहे. आणि इन्सिडेंट रे हा अनपोलराइज लाईट होता. दिस थीटा बी पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्स इज कॉल्ड द ब्रेस्टस अँगल. हा थीटा बी जे अँगल आहे ह्याला आपण ब्रेस्टस अँगल म्हणतो आपण. हा या पर्टिक्युलर अँगलला ही लाईट रिफ्लेक्टेड लाईट प्लेन पोलराइज असते 100% आणि रिफ्रॅक्टेड लाईट पार्शियली प्लेन पोलराइज असते. फक्त ह्या थीटा बी अँगलला, हा थीटा बी सोडून वेगळ्या अँगलला ही लाईट रिफ्लेक्टेड लाईट जे आहे 100% पोलराइज नसते. फक्त थीटा बी अँगलला ही लाईट जे आहे रिफ्लेक्टेड लाईट इज 100% प्लेन पोलराइज लाईट. मीन्स इफ दिस अँगल ऑफ इन्सिडन्स इज थीटा बी, देन ओनली दिस रिफ्लेक्टेड लाईट इज 100% प्लेन पोलराइज लाईट, नॉट फॉर ऑल अदर अँगल्स. For this angle of incidence, the refracted and reflected rays are perpendicular to each other. तर हा थीटा बी अँगल जे आहे ब्रेस्टस अँगल, या अँगलसाठी रिफ्लेक्टेड आणि रिफ्रॅक्टेड रे जे आहेत हे दोन्ही रेज एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. त्याच्यामधला अँगल 90 डिग्री असतो. फ्रॉम द फिगर फॉर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन थीटा आर वी हॅव थीटा बी प्लस थीटा आर इक्वल टू 90. तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जे आहे, अँगल बिटवीन रिफ्रॅक्टेड रे नॉर्मल हा थीटा आर आहे आणि अँगल ऑफ इन्सिडन्स तर थीटा बी आहे ब्रेस्टस अँगल. या दोन्ही अँगलची ॲडिशन जे आहे ही 90 डिग्री येते. फ्रॉम लॉ ऑफ रिफ्रॅक्शन वी हॅव स्नेल्स लॉ जे आहे n1 साइन आय इक्वल टू n2 साइन आर. पण इथं n1 साइन आय आयच्या ठिकाणी आपण थीटा बी घेतला आहे कारण अँगल ऑफ इन्सिडन्स इथं थीटा बी आहे. n2 साइन आर इथं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर जे आहे आरच्या ठिकाणी थीटा आर आहे म्हणून आपण थीटा आर टाकलेलं आहे. n1 साइन थीटा बी इक्वल टू n2 साइन थीटा आर. पण थीटा आर जे आहे इथं पण ह्या इक्वेशनवरून थीटा आर इक्वल टू 90 मायनस थीटा बी येतं, ज्यावरून आपण थीटा आरची वेळ टाकली 90 मायनस थीटा बी. साइन 90 मायनस थीटा बी हे कॉस थीटा बी येतं आणि हा कॉस थीटा बी अँगल इकडं डिवाइड केला तर साइन थीटा बी आपण कॉस थीटा बी हे टॅन थीटा बी येतं आणि हे n1 इकडे आणलं तर n2/n1 येतं. म्हणून n2/n1 इक्वल टू टॅन थीटा बी ऑर दिस थीटा बी इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ n2/n1. दिस इज नोन ॲज ब्रेस्टस लॉ. त्याला आपण ब्रेस्टस लॉ म्हणतो. त्याच्यामध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स जे आहे थीटा बी झाल्यानंतर रिफ्लेक्टेड आणि रिफ्रॅक्टेड रे याच्यामध्ये 90 डिग्री अँगल असतो. आणखीन रिफ्लेक्टेड रे हा 100% प्लेन पोलराइज लाईट असते. रिफ्रॅक्टेड लाईट ही जे ही पार्शियली प्लेन पोलराइज असते. हा अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवत गेल्यानंतर हा रिफ्लेक्टेड रे ह्याची प्युरिटी पोलरायझेशनची वाढत जाते आणि ज्यावेळी हा अँगल थीटा बी होईल त्यावेळी ही रिफ्लेक्टेड लाईट 100% प्लेन पोलराइज लाईट असते आणि ही जी इन्सिडेंट लाईट आहे ही अनपोलराइज लाईट आहे. म्हणजे काय, इन्सिडेंट लाईट ही अनपोलराइज लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर रिफ्लेक्टेड लाईट आपल्याला कम्प्लिटली प्लेन पोलराइज मिळते. The phenomenon of polarization by reflection is used to cut out glare from the reflecting surface using special sunglasses. तर लाईटची जी जास्त इंटेन्सिटी आहे ग्लेअर हा कट करण्यासाठी तर आपण हा पोलरायझेशन जे आहे हा पोलरायझेशन कन्सेप्ट आपण सनग्लासेसमध्ये वापरतो. नेक्स्ट पॉइंट इज interference.
In this interference, Thomas Young's first proposed interference of light waves in 1801. तर सायंटिस्ट थॉमस यंग जे आहेत यांनी लाईटचा इंटरफरन्स होतं हे 1801 मध्ये फर्स्ट एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलेलं आहे. त्यामध्ये नाव कन्सिडर दिस light. According to superposition of when two or more waves overlap, the resultant displacement of particle of the medium at a given point is the sum of the displacement of the particle produced by individual waves. This is called interference. तर सुपरपोजिशन प्रिन्सिपल जे आहे ह्या सुपरपोजिशन प्रिन्सिपलनुसार दोन जे रिझल्टंट वेव्ह असतात त्या वेव्ह जर मिक्स झाल्या तर त्यांचं रिझल्टंट वेव्ह जे आहे ही रिझल्टंट वेव्ह ही व्हेक्टर सम असते त्या दोन्हींची. हे इंटरफरन्स प्रिन्सिपल आहे सुपरपोजिशनचं प्रिन्सिपल. S1 and S2 are sources of waves of the same wavelength and amplitude and are in phase with each other. इथं S1 आणि S2 जे हे दोन लाईट सोर्सेस आहेत ह्या दोन लाईट सोर्सची वेवलेंथ ॲम्प्लिट्यूड आणि फेज जे आहे दोन्ही वेव्हची सेम आहे. आणि अशा दोन ह्या ज्या वेव्ज आहेत ह्या वेव्ह जर मिक्स होत गेला तर काय होतं, काही ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि काही ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतो. तर याच्यामध्ये ही वेव्ज पहिल्या सोर्सपासून निघालेली दुसऱ्या सोर्सपासून निघालेली ह्या दोन्ही वेव्ह मिक्स झाल्या आहेत आणि काही ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतो, काही ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह होतो, काही ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतो. या ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेला आहे. हा पहिला लाईट सोर्स आहे, हा दुसरा लाईट सोर्स आहे. ह्या दोन्ही लाईट सोर्सपासून इमिट झालेल्या जे वेव्ज आहेत ह्या मिक्स होतात आणि मिक्स झाल्यानंतर पुढे जे आहेत हे कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होऊन आपल्याला ब्राईट आणि डार्क जे फ्रिंजेस हे आपल्याला मिळतात इथं. आता points where the crest of one wave coincides with the crest of another wave and where the trough of one wave coincides with trough of another wave are shown by blue dots. At these points the displacement is maximum and is twice that for each wave. These points of constructive interference म्हणजे दोन वेव्ह जे मिक्स झाल्यात त्या दोन वेव्हचं क्रस्ट जर मिक्स असेल किंवा ट्रफ ज्या ठिकाणी मिक्स झाले हे ब्ल्यू कलर दाखवले. तर जिथं जिथं क्रस्ट ट्रफ इथं एकत्र झाले बघा यामध्ये दाखवले हे ब्ल्यू कलरचं. इथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतो. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाल्यानंतर आपल्याला मॅक्झिमम इंटेन्सिटीची इथं फ्रिंज किंवा बँड्स पाहायला मिळतो. यामध्ये पॉइंट्स वेअर द क्रस्ट ऑफ वन वेव्ह इज कोइन्साइड विथ ट्रफ ऑफ अनदर आर शोन बाय रेड डॉट्स. At these points the displacement is 0. These are points of destructive interference. तर एका वेव्हचं क्रस्ट दुसऱ्या वेव्हचं टफ जर मिक्स झालं तर रिझल्टंट वेव्ह झिरो इंटेन्स तयार होते, त्याला आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणतो. आपण इथं रेड डॉट दाखवले बघा इथं. तर ही डार्क लाईन एक डॉटेड लाईन डार्क लाईन हे क्रस्ट आहे, डॉटेड लाईन ट्रफ आहे. क्रस्ट ट्रफ एकत्र आले हे जे सगळे रेड पॉईंट्स आहेत तिथं क्रस्ट ट्रफ एकत्र आले हे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे. हे सगळे पॉईंट सर्व रेड डॉटचे हे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहेत आणि ब्ल्यू डॉट जे हे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे. यामध्ये डार्क लाईन जे क्रस्ट आहे डॉटेड लाईन जे ट्रफ आहे इथं ह्या ब्ल्यू बघा दोन डार्क लाईन किंवा दोन डॉटेड लाईन एकत्र आले म्हणजे एकतर क्रस्ट किंवा ट्रफ एकत्र आले. आणखीन इकडं रेड डॉटला बघा एक डार्क लाईन एक डॉटेड लाईन म्हणजेच काय क्रस्ट आणि ट्रफ एकत्र आले. त्यामुळं इथं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार होतो आणि नो लाईट झिरो इंटेन्सिटी अँड फॉर कन्स्ट्रक्टिव्ह मॅक्झिमम इंटेन्स लाईट. ते जिथं दोन सोर्स जे आहे इथं पण दाखवलं ॲनिमेशनमध्ये हे दोन लाईट सोर्स आहेत. ह्या दोन लाईट सोर्समधून लाईट वेव्ह एमिट झालेले आहेत. या दोन्ही लाईट वेव्ह मिक्स झाल्यानंतर बघा इथं ह्या वन सोर्सपासून दोन लाईट सोर्स तयार केलेत आणि लाईट सोर्स हे पुढे लाईट वेव्ह जातील तसे मिक्स झालेले आहेत. मिक्स होऊन आपल्याला इथं डॉट्स मिळाले आहेत कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्हचे आणि त्याच्यामुळे इथं ह्या स्क्रीनवरती असे फ्रिंजेस मिळतात आपल्याला ब्राईट डार्क असे फ्रिंजेस पाहायला मिळतात आपल्याला. ह्याच्यामुळं कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समुळं कन्स्ट्रक्टिव्ह जिथं इंटरफरन्स झाला तिथं ब्राईट मिळतं आणि डिस्ट्रक्टिव्हला डार्क मिळतं नो लाईट. त्यामुळे इथं ब्राईट डार्क फ्रिंजेस इथं पाहायला मिळतात या कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समुळं. नेक्स्ट पॉइंट आहे कोहिरंट सोर्सेस ऑफ लाईट. तर दोन कोहिरंट सोर्स आपण कधी म्हणायचं तर टू सोर्सेस विच इमिट वेव्स ऑफ द सेम फ्रिक्वेन्सी हॅव्हिंग कॉन्स्टंट फेज डिफरन्स इंडिपेंडंट ऑफ टाइम आर कॉल्ड कोहिरंट सोर्सेस. तर दोन जे सोर्सेस आहेत त्यामधून ज्या वेव्ह इमिट होतात त्या वेव्हची फ्रिक्वेन्सी हॅव्हिंग कॉन्स्टंट फेज डिफरन्स फ्रिक्वेन्सी सेम असेल आणि फेज डिफरन्स जे दोन वेव्हमधला हा नेहमी कॉन्स्टंट असेल किंवा झिरो असेल
आणि तो इंडिपेंडंट ऑफ टाईम असेल तर त्या दोन सोर्सेसला आपण कोहेरंट सोर्सेस असं म्हणायचं. ह्या डायग्राममध्ये दाखवले बघा. ह्या जे वेव्ज आहेत ह्या एक समान ह्यातला कॉन्स्टंट फेज डिफरन्स आहे आणि इथं एक समान कॉन्स्टंट फेज डिफरन्स नाही आहे. हे इनकोहेरंट सोर्स आहेत आणि हे कोहेरंट सोर्सेस आहेत. तर हा कोहेरंट सोर्स म्हणजे त्यामधली फ्रिक्वेन्सी जी आहे सेम असते, आणखीन फेज डिफरन्स हा कॉन्स्टंट असतो दोन वेव्हमधला किंवा दोनपेक्षा जास्त वेव्ह असतील तरी पण. इथं फेज डिफरन्स कॉन्स्टंट नाही त्यामुळे हे इनकोहेरंट आहे, इथं फेज डिफरन्स कॉन्स्टंट हे कोहेरंट आहे. तर आपण कोहेरंट सोर्स जे मिळवतो, दिस क्रायटेरिया कॅनॉट बी सॅटिस्फाईड बाय टू इंडिपेंडंट प्रायमरी सोर्सेस. म्हणजे आपण दोन लाईट वेव्ह जे मिळणार आहे, या दोन लाईट वेव्ह आपण दोन वेगवेगळ्या इंडिपेंडंट प्रायमरी सोर्सपासून आपण लाईट वेव्ह जर मिळवल्या तर त्याचा आपण कोहेरंट सोर्स बनवू शकत नाही, कारण त्यामध्ये थोडासा फ्रिक्वेन्सीमध्ये फरक असू शकतो, म्हणून हे कोहेरंट होऊ शकत नाही. त्यासाठी आपण thus to obtain sustained interference pattern one usually obtain two secondary sources from the same primary source as is done in Young's double slit experiment. तर आपण इथं एकाच सोर्सपासून आपण दोन वेगवेगळे सेकंडरी सोर्स बनवतो. एकाच सोर्सपासून आलेली लाईट जी आहे ही आपण दोन वेगवेगळ्या पिन होल्डवरती किंवा दोन स्लिटवरती टाकून त्या दोन आपण सेपरेटली व्हर्च्युअल सोर्सेस किंवा सेकंडरी सोर्सेस बनवून त्या सेकंडरी सोर्सेसपासून आलेली लाईट जी आहे ही आपण मिक्स करून इंटरफेअर करून आपण कोहेरंट सोर्सेस बनवतो आणि त्यामध्ये तो आपल्याला कॉन्स्टंट फेज डिफरन्स मिळतो. म्हणून आपण एकाच प्रायमरी सोर्सची आलेली लाईट दोन वेगवेगळ्या सेकंडरी सोर्सवर टाकून आपण त्या सेकंडरी सोर्सची लाईट जी ही आपण इंटरफेअर करतो आणि त्यामध्ये आपल्याला कोहेरंट सोर्सेस मिळतात.